प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती आपण मुंबईपासून घेऊन जाणार आहे. तर त्या मूर्तीचं पूर्ण टोटली काम हे आपण समोर बसून करून घेतलेलं आहे. डिटेलिंगपासून रुद्राक्ष लावण्यापर्यंत पूर्ण डिटेल आपण गणपतीची समोरासमोर बसून करून घेतलेली आहे, कारण की आपल्याला डिटेल महत्त्वाचे आहे. तर मूर्ती घरी आणलेली आहे. बॉक्समध्ये आपण त्या मूर्तीला प्रॉपर पॅक करत आहे. आता पप्पांना बोललो पहिला गणपती बसवून घ्या आतमध्ये, म्हणजे आपण नंतरला बसायला रेडी होऊ. तर आता आम्ही गणपती फिटिंग करत आहे, म्हणजेच आपले गणपती लाडके बाप्पा गाडीमध्ये बसवत आहे. गणपती बाप्पा मोरया. आता निघायची वेळ झालेली आहे. गणपती बाप्पांना आपण एकदम सुखरूपपणे गाडीमध्ये बसलेलं आहे. तर आता आम्ही सर्व बसणार आहे. चला भेटूया डायरेक्टली गावी. तर आता आपण गाडीमध्ये CNG भरण्यासाठी थांबलेलो आहे. थोडं चाय नाश्ता वगैरे करून मग आम्ही निघायचा प्लॅन केला. आता चाय नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. एक पेट्रोल पंप आहे पुण्यामध्ये, तिथे आम्ही आता थांबलेलो आहे. फायनली आम्ही आमच्या गावी पोचलेलो आहे. तर आता आम्ही आहे चरण जे गाव आहे आमच्या इथे, तिथे आम्ही आता पोचलेलो आहे. आमच्या गावची वारणा नदी तुम्ही बघू शकता. आमच्या वारणा नदीच्या पाण्याला कसला प्रभाव आलेला. मागे पुरामुळे पूर्ण पाणी टोटली ब्रिजच्या वरून जात होतं. आणि नवीन ड्रायव्हरला सुद्धा चान्स दिलेला गाडी चालवायचा. चरणपासून गावापर्यंत मी गाडी चालवलेली फर्स्ट टाईम. घरी पोचता पटकन बाईक काढली. गणपती बाप्पाच्या डेकोरेशनचं सामान आणायला पहिला मी गावात गेलो, तिथून सामान आणलं. आणि तर पहिल्या डेकोरेशनची सुरुवात करणार आहे आमच्या काकांच्या घरापासून. तर ही माझी बहीण आणि हा माझा भाऊ. वरती वडाच्या वेल्या आम्ही कापून आणलेल्या. ये देखो ओमकार डॉन. काकांच्या घरचं डेकोरेशन डन झाल्यानंतर आता आपण आपल्या गणपतीच्या डेकोरेशनच्या मागे लागूया. तर आम्ही जाऊन मस्तपैकी चिवा कापल्या, म्हणजेच बांबू जाऊन कापून घेतले. त्या बांबूंचं मला मेन म्हणजे आम्हाला झोपडी बनवायची होती, त्यासाठी आम्ही बांबू कापले. तर घरी चालू होती हरतालिकाची पूजा. मम्मीने पूजा ठेवलेली हरतालिकाची. प्रत्येक वर्षी ठेवते मम्मी उपवास. यावर्षी मम्मीने मस्त डेकोरेशन केलेलं. हे मस्त सजवलेली, घरामध्ये सजवून मस्तपैकी एकदम चांगली हरतालिकाची पूजा केलेली. तो ये है हमारे घर के पेंटर मतलब आर्टिस्ट पिंकू डॉन. इनको मैंने काम दिया था की आपल्या घरी मस्तपैकी माउंटन्सचं तू पेंटिंग. हा फुकट आलेला मध्येच, ह्याला काय काम नाही. हा मध्येच फक्त शायनिंग मारायला आलेला, पण टोटली काम माउंटनचं आमच्या प्रियंका ताईंनी केलेलं टोटली. घरचे गणपती तर विराजमान झाले. आता आम्ही चाललो आहे डायरेक्टली आमच्या गावचं सार्वजनिक गणपती बाप्पांना आणायला. तर चला. तर हे आहे आपल्या कोल्हापूरातील सर्वात मस्त आणि तगडा कॅबिनेट, समर्थक कोल्हापूरवाला.